नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा आणि पोह्यांपासून खूपच मस्त नाश्ता बनवणार आहोत। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी 1 कप पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे इथे घेऊ शकता। आता पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत। पोहे धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलंय। आता हे पोहे मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते। आता यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे। जेवढे आपण पोहे घेतले तेवढाच इथे रवा घ्यायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे चव रेसिपीला खूप छान येते। यानंतर यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण असंच आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे पोहे आणि रवा छान भिजेल। तोपर्यंत आपण आपल्या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी खूपच मस्त अशी चटणी तयार करून घेऊया। तर चटणीसाठी जे साहित्य लागतं ते पाहूया। चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलंय। यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलंय, थोडीशी चिंच घेतली, चवीप्रमाणे मीठ घेतलंय। यानंतर इथे मी 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। चिंचेऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रस सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। इथे चटणी वाटून तयार आहे। आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। चटणी मी इथे बाउलमध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा इथे मी काढून घेतलं आहे। आता आपण फोडणी तयार करूया। इथे मी एक तडका पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडली की इथे अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे। डाळीचा किंचित रंग बदलला की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची। गॅस मी बंद केलाय। आता यामध्ये 1 लाल मिरची तुकडे करून घातली आहे। तर ही फोडणी तयार आहे। ही तयार फोडणी चटणीवरती घालायची आहे। या फोडणीमुळे आपली चटणी आणखीनच खमंग होईल आणि दिसायला सुद्धा पहा किती मस्त दिसते। तर ही चटणी तयार आहे। आता आपण एक भाज्या मिक्स करून घेऊया। तर इथे आता मी एक बाउल घेतला। यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घ्यायची आहे। यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय, बारीक चिरलेला कांदा घेतलाय। याबरोबरच तुम्ही इथे किसलेला गाजर घेऊ शकता। इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली। आता यामध्ये पाव चमचा मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपण जे आपण मिश्रण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर इथे हे पोहे आणि रवा आपण दही घालून भिजत ठेवलं होतं। तर हे छान सॉफ्ट झालंय। पोहे सुद्धा सॉफ्ट झालेत आणि रवा सुद्धा छान फुललाय। हे आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं काढून घ्यायचं आणि अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं। तर आज आपण उत्तप्पा बनवतोय। रवा आणि पोह्यांपासून अगदी इन्स्टंट आणि चवदार उत्तप्पा तयार होतो। यामध्ये इथे मी 1 चमचा साखर घातली। साखर ऑप्शनल आहे, चव छान येते आणि उत्तप्प्याला रंगसुद्धा खूप मस्त येतो साखरेमुळे। यानंतर इथे मी अर्धा कप पाणी घातलं। तर गरजेप्रमाणे पाणी घालून हे सगळं वाटून घ्यायचं।
पहा, हे असं हवं आहे आपल्याला. तव्यावरती घातल्यानंतर ते आपोआप पसरेल इतकं पातळ करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं, पण याची कन्सिस्टन्सी पहा. हे पीठ तयार आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेऊया. हे छान असं मी 2 मिनिटं फेटून घेतलं. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. तुम्ही इथे अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता बेकिंग सोड्याऐवजी. सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सोड्याशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. फक्त आपला नाश्ता किंवा उत्तप्पा थोडासा छान जाळीदार होण्यासाठी इथे मी सोडा घातला आहे. आता इथे मी तवा गरम करत ठेवला आहे. याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं तेल मी इथे पुसून घेतलं. तेलाशिवाय हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता. इथे आता मी सेंटरला 1 चमचा पीठ घातलं आहे. याला अजिबात पसरवायची गरज नाही आहे. आपल्याला असं जाडच हा उत्तप्पा ठेवायचा आहे. आता आपण ज्या भाज्या मिक्स करून ठेवल्या होत्या त्या यावरती पसरवून घ्यायच्या. आता यावरती मी थोडंसं लाल तिखट पसरवते. यामुळे आपला उत्तप्पा दिसायला छान दिसेल. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे पसरवू शकता. थोडंसं तेल घालायचं आहे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता किंवा तेलाशिवाय सुद्धा हा उत्तप्पा तुम्ही तयार करू शकता. एका बाजूने भाजल्या गेल्यानंतर आपण उलटून घेऊया. पहा, वरच्या बाजूने पूर्ण ड्राय झाला की हा उलटून घ्यायचा. यामध्ये आपण थोडीशी साखर घातली त्यामुळे मस्त असा रंग येतो उत्तप्प्याला. पाहू शकता किती मस्त हा उत्तप्पा तयार झाला आहे आणि अगदी खरपूस असा दोन्ही बाजूने भाजून घेतला आहे. काढून घेऊया. तर झटपट होणारा चवदार असा नाश्ता आहे. दोन्ही बाजूने खूप मस्त असा दिसतो हा उत्तप्पा आणि छान अशी जाळीसुद्धा आली आहे. कमी तेलामध्ये झटपट होणारा असा चवदार हा नाश्ता तुम्ही नक्की करून पहा. आपण याबरोबर जी चटणी बनवली त्याबरोबर हा उत्तप्पा खूपच मस्त लागतो. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.